श्रोते हो, माझा तुम्हाला नमस्कार. आज आपण बालभारती या पुस्तकातील कसरत हा धडा थोडा गोष्ट रूपात ऐकणार आहोत. तुमच्या कमेंट्स या धड्यावर मला नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला आणि येणारे पुढचे धडे तुम्हाला कशा रूपात हवे आहेत हे सुद्धा मला नक्की कळवा. चल सुरुवात करूया. अगदी सकाळपासूनच बंड्या आणि त्याची बायको लक्ष्मी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उमशा व मुलगी बानी यांना बरोबर घेऊन चालत होती. अगदी पहाटेपासून ती मुलं चालत होती. तो पूर्ण त्यांचं कुटुंबच चालत होतं. बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं त्याच्या डोक्यावर घेतलं होतं. त्या गाठोड्यात जर्मनची 2 फुटकी भगुली, 3-4 काळपट ताटल्या, 1 तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी थोडं काही वाळलेलं काहीतरी शिजवता येईल असं काहीतरी धान्य थोडंफार त्या बोचक्यात होतं. त्याच्या उजव्या खांद्याला ढोलगं अडकवलं होतं जे तो त्या खेळामध्ये वापरायचा. त्याच्याबरोबर त्याची बायको लक्ष्मी. तिने 2 लांब वेळूच्या काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, अणकुचीदार लोखंडी सळया अशा प्रकारचं सर्व साहित्य घेऊन ती आपली त्याच्यासोबत चालत होती. याचबरोबर त्यांच्या संसारात 2 फाटकी पोती, 17 भस्कं पडलेली वाकळं, थोडीफार फाटकी तुटकी कापडं या सर्वांचे गाठोडं करून तिनं पाठीशी टाकलं होतं. उमशा तिचा मुलगा. उमशानं मातीची घागर आणि काही लहान सहान साहित्य घेऊन तो बिचारा त्यांच्यासोबत चालत होता. अगदी लहान ग पोरग ते कितपत घेणार हो ओझं. तर त्यांनी थोडंफार लहान काही साहित्य जे की त्याला स्वतःला काहीतरी तो नेऊ शकेल मदत म्हणून तो ते घेऊन चालत होता. बानी अगदीच लहान होती. तिला असं कुठलंही सामान घेऊन चालणं शक्य नव्हतं. ती आपली त्यांच्यासोबत त्यांच्या मागोमाग पळत होती. उन्हाचा जोर प्रचंड वाढत होता. जसा जसा जोर वाढू लागला तसं तसं उमशा आणि बाणी यांना चालणं जमेनासं झालं. लहानगी पोरती कशी जमणार त्यांना चालणं इतक्या उन्हाचं. 12-11चं ऊन अगदीच खूप इतकं रखरखीत ऊन होतं आणि त्या उन्हातून हे कुटुंब चालत होतं. उन्हामुळे जमीन अगदी तापू लागली होती. त्यात यांच्या पायामध्ये काहीही नाही. चपला अनवाणी पायाने चालत होतं हा कुटुंब. ना मुलांच्या पायात काही, नाही आई वडिलांच्या पायात काही. पायाला अगदी चटके बसू लागले होते. ऊन अगदी चांगलंच वाढलं होतं. अगदी रखरखीत झालं होतं. त्यांच्या भुकेने व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. बानी रडू लागली. लहान पोरती अगदी 3-4 वर्षाची असावी. रडू लागली ती भुकेनं तहानेनं. इतक्या उन्हाच्या तडाख्यात तिला रडू आवरेना. रडत रडत ती म्हणत होती. रडत रडतच बानी आईला म्हणू लागली, आय अगं आय, मला चालता येत नाहीये. पाय लय भासते ती ग. भूक पण खूप लागली. तिचं हे बोलणं ऐकून लक्ष्मीला अगदीच वाईट वाटलं. तिनं मुलीकडे बघितलं. तिच्या डोक्यावरून तिने हात फिरवला आणि म्हणाली, अग पोरी, तत गेल्यावर गाव येतया. तत गेल्यावर खेळ करायचा हाय. तवर चाल बाय. असं गळून चालायचं नाही आपणासनी. चाल बाय चाल.
चल. ती इथे कुठे बानीला समजावतच होती, तेवढ्यात उमशा आला पाय आपटत आपटत. आय, अग मला भूक लागल्या, अजून केवढं चालायचं आहे, ऊन किती वाढलं या, पायलय भाजत्यात आय, मला भूक लागली आय, काहीतरी खायला दे की ग आय. लक्षी चालता चालता पुन्हा उभी राहिली. उमशाची तळमळ, त्याची तगमग तिला कळत होती. ती काय करणार, पण तिनं उमशाला जवळ येऊ दिलं, त्याला मिठीत घेतलं आणि त्याला बरोबर घेऊन ती चालू लागली. चालता चालता ती त्याची समजूत काढू लागली. बाबा उमशा, खेळ केला म्हणजे आपल्याला भाकर मिळतीया, तसं कोण बरं भाकर दिला आपल्याला, सांग बघू. खेळ केला म्हणजे पैसे मिळतात, मग भाकर खायची आणि पोट भरायचं बाळा. हे बघ, एवढं गाव येऊ पतीर चाल, आणि जर तू चाललास ना तर बघ मी तुला 10 पैसे देते बघ. विचार कर, तू जर चाललास ना मी तुला 10 पैसे देईन. आईनं 10 पैसे म्हटल्यावर उमशाचा आलेला कंटाळा अगदी नाहीसा झाला. तो म्हणाला, मला पैसे देतीयस? तू मला पैसे देणार नक्की? अग मी चालतो की मग, चला, मला पैसे देते तर मी चालणारच मग. हे सगळं ऐकून बानीने लगेच सूर लावला. आय, त्याला पैसे देतीस आणि मला नाही वय ग? मला पण पैसे हाय, मला पण पैसे पाहिजे ती, तरच मी बी चालेन बघ. बाणी आणि उमशाचं बोलणं ऐकून लक्ष्मी मात्र स्वतःशीच हसली. काय करणार ती तरी, असं काय होतं तिच्याकडे? त्यामुळे ती हसली आणि डोक्यावरच्या वेळूच्या काठ्या सरळ करत म्हणाली, अगं बानी, वय तुला बी पैसे देते मी, कशाला काळजी करती? उमशा आणि तुला दोघांना पैसे देते. आता चला बाळांनो. ह्यांचं हे संभाषण सुरू असताना बंड्या मात्र अगदी पुढे गेला होता. रस्त्यावर एखादं गाव असलं तर, तिथे काहीतरी खेळ करायला मिळाला तर, या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात चालल्या होत्या. कारण सकाळपासून मुलं उपाशी तापाशी होती आणि खेळ केल्याशिवाय पोटाला काही मिळणार नाही हे त्याला माहीतच होतं. या विचारातच तो अगदी भरभर पुढे निघाला होता. मुलं लक्ष्मी मागे आहेत हे त्याच्या लक्षातच आलं नाही. त्यानं काही मागे वळून बघितलं नाही. पुढे गेल्यावर तो थोडे मागे वळून पाहिलं त्यानं. लक्ष्मी आणि मुलं बरीच लांब राहिली होती. त्यानं डोक्यावरचं गाठोडं ठेवलं आणि मुलं आणि लक्ष्मी येईपर्यंत तो तिथे बसला. लक्ष्मी मुलांना समजावत दोन्ही मुलींना रडत खडत घेऊन आली त्याच्यापर्यंत. तिथे आल्यावर लक्ष्मी नवऱ्याला म्हणाली, आव ऐकतासा नव? लेकरं भुकेनं हैराण झाल्या ती, उन्हातानाची चालून पेकाळल्या ती, कसं करायचं?
कसं त्यांना सोसवन एवढा सगळा उन्हाचा उकाडा, सकाळपासून अन्नाचा कण नाही त्यांच्या पोटात. बंड्या म्हणाला, अगं हितनं मैलभर म्हणजे चाललं ना जरा मैलभर इथनं की कुमट गाव येतं या, तर जाऊन खेळ करू म्हणतोय. इथं वाटतच बसून काय करायचं सांग बर. कोण देईल आपल्या पोटाला खायला. खेळ केल्याशिवाय कोणी बघ काही द्यायचं नाही, आणि चालल्याशिवाय आपल्याला काहीच पर्याय नाही बघ. आपल्याला जावंच लागन तिकडं कुमट गावाला. चला बिगी बिगी, थोडीशी कळ काढा पोरांनो, चला. बंड्याचं हे बोलणं ऐकून लक्ष्मी म्हणाली, लेकरं भेलकडाया लागल्या ती, माझं सुधीक पाय लय मेटाकुटीला आल्या ती, आणि काशातच कसा खेळ करायचा. जीव नुसता नगुसा झाला. लक्ष्मी डोक्यावरचा कपाळावरचा घाम पुसत पुसत म्हणाली. बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, अगं खेळ केला नाही तर कोण गवाई दिल आपल्या पोटाला, कोण घालील भाकर आपल्या पोटाला. खेळ तर केलाच पाहिजे ना ग. लक्ष्मी आपल्याच विचारात चालत होती. उमशा आणि बाणी पाय आपटत रडत खडत आई बापाच्या मागं चालत होती. दिवस पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाची तीव्रता आता थोडी कमी झाली होती. या सगळ्या कष्टातून शेवटी एकदाच हे कुटुंब, हे विंचवाचं बिऱ्हाड म्हणा ना, पोहोचलं कुमठे गावाला. सगळी माणसं घरी यायची वेळ झाली होती. काही शेतकरी शेतावरून घरी येत होते, काही कामगार कामावरून घरी चालले होते. हे कुटुंब गावाच्या भरवस्तीत, जिथं मारुतीचं मंदिर आहे तिथं एक मोठं पटांगण आहे. त्या पटांगणात या कुटुंबानं आपला संसार टाकला. लक्ष्मीनं एका बाजूला आपली गाठोडी व्यवस्थित ठेवली. दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडतच होती, आणि रडू लागली होती, आणखीन रडू लागली होती. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा या आई वडिलांना वेळ नव्हता. कारण खेळ केल्याशिवाय काहीही आपल्या पोटाला मिळणार नाही हे त्यांना माहीत होतं. लक्ष्मी आपापली कामं करत होती. बंड्या खेळाला लागणारं साहित्य एकत्र करत होता. त्या मुलांच्या रडण्याला त्यांना समजूत घालायला सुद्धा त्या आई वडिलांना वेळ नव्हता. शेवटी ती दमलेली मुलं रडून रडून त्या गाठोड्याला टेकून झोपी गेली. ढोलग खांद्याला अडकवीत बंड्या लक्ष्मीला म्हणाला, ये लक्ष्ये, अगं त्या पोरासनी उठव की, तासभर कसा तरी खेळ करू, म्हणजे कुठंतरी पोटाला खायला मिळेल. अगं उठीव पटकन, त्यांना खेळ सुरू करायचा हाय. अगं उठीवतीस का, पटकन उठीव त्या पोरांना, अजून सांच्याला कुठंतरी जागा बघायला लागन राहायला. हे सगळं ऐकून खरं तर त्या झोपलेल्या मुलांना उठवणं लक्ष्मीच्या अगदीच जीवावर आलं होतं. त्यांची तगमग, त्यांची रडारड तिने सकाळपासून पाहिली होती. मुलं उपाशी होती, रडून रडून ती झोपली होती. तिच्या काळजाचा अगदी ठावच घेतला होता या सगळ्या गोष्टींनी. पण काय करणार, उठवल्याशिवाय तो पर्यायच नव्हता लक्ष्मीला. ती गेली, हळूवार मुलांपाशी जाऊन बसली. मुलांच्या तोंडावरून हात फिरवला, अंगावरून हात फिरवला तिनं. मायेनं त्यांना जवळ घेतलं थोडंसं आणि म्हणाली,
पोरांनो, ये पोरांनो, उठा की र, उठा की र पोरांनो, खेळ सुरू करायचा हाय. उठा, खेळ करायचा हाय तुम्हाला. भुका लागल्या ती ना, खेळ केला तर माणसं भाकरी देतील. पोट भरून जेवा मग. उठा चला. भुकेचं जेवणाचं आश्वासन देऊन तिनं त्या पोरांना उठवलं. काय करणार ती मुलं? अगदीच त्यांची गरज फक्त भुकेची होती. आणि त्या भुकेचं नाव ऐकून, भाकरी मिळणार या गोष्टीचं नाव ऐकून ती लहान मुलं डोळं चोळत उठली. बंड्या ढोलगं वाजवण्यास सुरुवात केली. तो ढोलगं वाजवू लागला मोठ्या मोठ्यानं. ढोलग्याचा आवाज ऐकून गावातील घरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून ओरडत पळत सुटू लागली. खरं तर बंड्याच्या अंगात सुद्धा त्राण नव्हता, पण थकल्या हातानं तो ते ढोलगं वाजवत होता. डोलग्यावर थाप मारत होता आणि म्हणत होता, य पोरांनो, चला 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 चला, डोंबऱ्याचा खेळ आला. यो पळा 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 पळा, कोलांट्या उड्या आला, काठीवर उभं राहायचं हाय. चला चला सर्वांनी या 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 या, डोंबऱ्याचा खेळ आला. असं म्हणत म्हणत तो ते ढोलग्यावर थाप मारतच होता. मुलं, बायका, माणसं यांची अगदी तिथे गर्दी जमू लागली. तोपर्यंत लक्षी काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कडं, सळ्या, दगडं असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती. उमशानं आपल्या अंगातील जो काही फाटका अंगरखा त्यानं काही घातला होता तो त्यांनी काढला. त्याचबरोबर बानी, लहान लेकरू ते हळूहळू उठत होतं. डोळे चोळत हळूहळू उठून ती त्यांच्यासोबत उभी राहिली. माणसांची गर्दी वाढत होती आणि एवढी माणसांची गर्दी पाहून बंड्याला मात्र आता चेव चढला. तो जोरजोरात ढोलगं बडवू लागला आणि जोरजोरात ओरडू लागला आणि म्हणू लागला, बघा 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 बघा, आता ही पोरं ढोलग्याच्या तालावर कशी कोलांट्या उड्या मारते ती बघा. आणि असा तो मोठमोठ्यानं ओरडू लागला. तशी उमशा आणि बानी ढोलग्याच्या तालावर कोलांट्या उड्या मारू लागली. दोन्ही पाय हात वरती करून चालू लागली. भुकेमुळं, थकल्यामुळे भेलकाडून ती मुलं खाली पडत होती. हे सगळं बघून जमलेली माणसं मात्र जोरजोरात हसत होती, कारण त्यांना असं वाटत होतं की ही मुलं मुद्दामच पडत आहेत. त्यांना त्याची गंमत वाटत होती. त्यामुळे हा त्यांच्या खेळाचाच काही एक भाग आहे की काय असं त्या सर्व माणसांना वाटत होतं. म्हणून ती मुलं आणखीन दाद देत होती त्यांना. म्हणून ती माणसं त्यांना दाद देत होती. जमलेली मुलं त्यांना दाद देत होती. पण हे सगळं पाहून बंड्याचं अंतःकरण मात्र तिळतिळ तुटत होतं. कारण त्यांना माहिती होतं की सकाळपासून मुलांच्या पोटात अन्नाचा कण नाही. लक्षी बिचारी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास, हातावर चालण्यास प्रवृत्त करत होती. माणसं बरीच जमली होती. मुलांचा हा कोलांटा उड्याचा खेळ होईपर्यंत तिकडे लक्षीने गाठोड्यातून चिंध्या काढल्या. त्या लोखंडी गोल कड्याला चारही बाजूंनी बांधल्या. त्या बांधलेल्या चिंध्यावर तिनं रॉकेल टाकलं आणि त्या चिंध्या पेटवल्या. पेटवताच त्या लोखंडी कड्याच्या भोवती जाळ तयार झाला. लगेचच
बंड्या जोराजोरानं ढोलगं बडवू लागला. एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार कड बांधून लक्षीनं एका विशिष्ट उंचीवर धरलं. आता त्या गोलाकार कड्यातून मुलांना उड्या मारायच्या होत्या. प्रथम उमशानं त्या गोलाकार कड्यातून उडी मारली. आता वेळ होती बाणीची. तिच्यासाठी म्हणून लक्षीनं ते कड थोड्या कमी उंचीवर धरलं. बाणीने देखील त्याच्यातून उडी मारली. हा सगळा प्रकार बघून जमलेली माणसं आपापसात कुजबुजू लागली. मारी गाड्या, एवढी टिचभर पोरं हाय ती, आणि केवढी पोरं नुसती फोकावानी लवायला लागली. ती जाळातून नुसता सूर मारते ती. बायका सुद्धा बोलू लागल्या. बया, काय बाई पोरं आहे ती, एवढी लहान लहान पोरं, आणि जेवढ्या जाळातून तिथनं जाते ती आरपार. खरंच बाया. लहान मुलं मोठ्या मोठ्याने टाळ्या वाजवू लागली. माणसं अगदी आश्चर्यचकित करत होती. त्यांना खूप आश्चर्य वाटू लागत होतं या मुलांचं, की मुलं एवढ्या जाळातून कशी बरं आरपार जात आहेत. परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही. आता त्यांच्यात अजिबातच त्राण राहिलेला नाहीये हे त्याला मात्र अगदीच उमगलं होतं. उपाशीपोटी त्या मुलांना नीट उभं देखील राहता येत नव्हतं. आपण जर त्यांना असंच काही काम करत बसावं लागलं, असंच त्यांना काम करत ठेवलं, तर त्यांचा तोल जाऊन हातपाय वगैरे मोडेल असं त्याला भीती वाटू लागली होती. शेवटी बंड्यानं त्याच्या खांद्याला अडकवलेलं ढोलगं काढून खाली ठेवलं आणि त्यांनी वेळूची उंच काठी घेतली. ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेल्या गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला. एका हातात काठी आणि माणसांचं रिंगण, असा बंड्या त्या रिंगणातनं प्रत्येकाकडे जाऊन येत होता. गोल चक्कर त्याने एक टाकली आणि जोरजोरात बडबडत होता. आता बघा सगळ्यांनी, आता या काठीवर माझी बायको, ऐकताय का? आता या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार आहे. तुम्हाला आमच्या अंगातील कला दाखवतो. पण तो दिनवाण्या चेहऱ्याने सगळ्या जमलेल्या माणसांना काहीतरी म्हणत होता की आम्हा गरीबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या. मात्र माझी बायको तुम्हाला खेळ करून दाखवीन. ती एका पायावर उभी राहणार आहे या काठीवर. पण सकाळपासून आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आमच्या कुटुंबाला थोडस भाकर आणि कोरड्यास आणून द्या. आमच्या आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळतील. माझी लेकरं बाळ सकाळपासून उपाशी हायती. इकडे बंड्या हे सगळं त्या माणसांना सांगत होता. त्यावेळी लक्ष्मी मात्र फार थकलेली होती. तिच्या डोक्यामध्ये विचारांचं अगदी काहूर माजलं होतं. काठीवर तर तिला नेहमीच उभं राहता यायचं, पण आजचा दिवस मात्र वेगळा होता. सकाळपासून अन्न नव्हतं पोटामध्ये. उन्हाच्या तडाख्यात ते सगळे इतक्या मैलभर चालत आले होते. त्यामुळे तिच्या डोक्यात विचार होता
की नेहमीसारखं काठीवर उभं राहता येईल की नाही. या विचारानं तिच्या अगदी डोक्यामध्ये गोंधळ निर्माण केला होता. आणि इकडे मुलं बानी आणि उषा दमून भागून गाठोड्याला टेकून बसली होती बिचारी. आई वडिलांचा जो काही खेळ चालू होता तो बघत होती. ही जमलेली माणसं काहीतरी पोटाला खायला आणून देतील अशा आशेनं ती मुलं बसली होती. बंड्याच्या डोक्यात देखील अनेक शंकांचं काहूर माजलं होतं. तरी पण त्याला माहीत होतं की आपण काहीतरी करून दाखवल्याशिवाय कोणीही आपल्याला भाकरीचा तुकडा देखील देणार नाही. आपल्या मुलांना आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही. शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत. त्यांच्याकडून कसलाच खेळ करण्याची आता अपेक्षा उरलेली नाही. हा सगळा विचारातूनच त्यानं हा निर्णय घेतला होता. आपला हा धीर खचू नये म्हणून शेवटी तो उमशाला म्हणाला, ये पोरा, चल उठ, चल ते ढोलग घे, ये ते ढोलग वाजव जरा. पेकाळून गेलेल्या उमशानं ढोलग घेतलं आणि यो हाय म्हणत नवा खेळ नवा खेळ म्हणत तो वाजवू लागला. लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं. बंड्यानं दोन्ही हातांनी काठी घट्ट धरली. काठी हलू नये म्हणून सर्व ताकदीनं त्यांनी ती काठी मजबूत पकडली होती. उमशा जोरजोरानं ढोलगं वाजवू लागला होता. लक्षी अगदी सरसर काठीवर चढली. सर्व माणसं कुतूहलानं आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत होती. लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येऊन बघण्याचा प्रयत्न करत होती. मोठी माणसं बायका टाचा उचलून माना वर करून बघू लागल्या होत्या. एका पायावर काठीवर कसं उभं राहता येतं हे बघण्याची प्रत्येकाचीच आतुरता वाढत चालली होती. लक्षी काठीवर चढली. ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली, शाब्बास शाब्बास बये शाब्बास, ह्याला म्हणते ती कला. लक्षी काठीवर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. ती काठीवर तिचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र दिवसभराच्या चालण्यानं तिला अतिशय अशक्तपणा आला होता. तिला त्या काठीवर नेहमीसारखं उभं राहता येत नव्हतं. तिची ती अवस्था बघून बंड्याचं तर अवसानच गळून गेलं होतं. काय करावं त्याला काहीही सुचत नव्हतं. तिला प्रोत्साहन देण्यासाठी तो काठी घट्ट धरूनच मोठ्या मोठ्यानं बडबडू लागला, शाब्बास शाब्बास माझ्या मैने, चल दाखव खेळ करून, शाब्बास. जमलेली सगळीच माणसं श्वास रोखून लक्षीकडे बघत होती. लक्षीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली.
अशक्तपणामुळे तिला तिथेच ग्लानी आली आणि तिचा तोल एका बाजूला झुकला. लक्षी 8-9 फुटांच्या काठीवरून खाली कोसळली. त्या ग्लानीमध्ये तिला कळालंच नाही, तिचा तोल गेला आणि ती इतक्या उंचावरून 8-9 फुटावरून खाली कोसळली. बंड्याला काही कळालंच नाही. लक्षी कोसळली तरी तो त्या धक्क्यातच होता. त्याच्या लक्षातच आलं नाही की लक्षी आपली कोसळली आहे म्हणून. बराच वेळ झाला तरी तो गप्पच बसून होता. हे सगळं बघून मात्र एक माणूस पुढे झाला आणि बंड्याला म्हणाला, अरे ये डोंबारी बाबा, अरे असं का बसलायसा? कसली बरं समाधी लागली तुझी? अरे ती बाय कधीपासून एवढ्या उंचावरनं कोसळली हाय, ती मरून जाईल. अरे जरा बघ तिच्याकडं. गावामध्ये वरच्या गल्लीत कुंडीबा माळी राहतो या. तो सगळं बघतो या, बघ त्याला सगळं कळतं या. तो तिला नक्की सुधीवर आणील. तू तिला ने बरं तिकडं. आणि तो हात पाय मोडलं असलं तरी व्यवस्थित करतो या. त्या माणसाच्या या सगळ्या बोलण्यानं बंड्या थोडा भानावर आला. बंड्या थरथरत उठला. त्या माणसाकडे बघत म्हणाला, मालक मालक मला कुठशी हाय त्याचं घर. तिचा हात मोडलाय. अजून सुधीवर बी येईना ती. त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला, अरे बाबा जा घेऊन लवकर त्या पाहिला, नार तर मारून टाकचिला तिला. बिचारी ती बाई कधीपासून बेशुद्ध पडल्या. डोळ्यातून येणारं पाणी पालथ्या पुसून बंड्या म्हणाला, जातो बरं का जातो. तुम्ही सांगितलं तिथं जातो. मला तर काही कळलं असं झालं या. बंड्यानं लक्षीला उचललं, दोन्ही हातावर आडवं घेतलं आणि तो वरच्या गल्लीकडे निघाला. मुलं बापाच्या मागे येतच होती. बंड्याचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. बंड्याच्या डोक्यात हेच विचार सुरू होते, त्या माणसानं जर पैसे मागितले तर कुठून द्यायचे. खेळ तर मध्येच बंद पडला होता. कोणी 5-10 पैसे सुद्धा टाकले नव्हते. भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्याला हा जीवावर बेतणारा खेळ करावा लागतो, कसरत करावी लागतीये. आणि एवढं करून सुद्धा आज त्या भाकरीचा तुकडाही आपल्याला मिळाला नाही. या सगळ्या विचारातच बंड्या कोंडीबा माळ्याच्या घराकडे चालू लागला होता. एका घरासमोर उभं राहून त्यानं क्षीण आवाजात विचारलं, मावशे, अगं ये मावशे, इकडं कोंडीबा माळ्याचं घर कुठं आहे ग? ती बाई म्हणाली, कोंडीबा मामाचं घर? हितनं 3रं घर आहे. पर काय झालं या बायाला? जड पावलानं पुढे जात बंड्या म्हणाला,
खेळ करताना पडल्या, असं म्हणत तो शेवटी कोंडीबा मामाच्या घरासमोर आला. कोंडीबा माळी शेळीच्या वाकाची दोरी वळत बसला होता. उभा राहूनच बंड्या म्हणाला, मालक ओ मालक, पालक, आम्ही डोंबाऱ्याच हाय ती. सकाळपासून पोटाला अन्न नाही, म्हणून खेळ करायला गेलो तर माझी बायको त्याला पुढे बोलवे ना. हे सगळं बोलता बोलताच बंड्या गप्प झाला. तो दाटल्या कंठानं तसाच गप्प उभा राहिला. आशेनं कोंडीबाकडे बघू लागला. कोंडीबानं वाकाची दोरी बाजूला ठेवली. गडबडीनं तो उठून घरात गेला. घरातून त्यानं एक घोंगडं आणलं. ते घोंगडं त्यानं जमिनीवर पसरवलं आणि म्हणाला, ह्या बायला खाली झोपू आणि काय काय झालं ते मला नीट सविस्तर सांग बरं. बंड्यानं लक्षीला त्या घोंगड्यावर ठेवलं आणि जे काही घडलं ते तो सांगण्यास सुरुवात केली. बंड्याचं बोलणं ऐकत ऐकतच कोंडीबा घरात गेला. त्यानं घरातून तांब्याभर पाणी, एक कांदा आणला होता. तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला आणि कांदा फोडून त्यानं लक्षीच्या नाकाजवळ धरला. बंड्या भरल्या आवाजातच सांगत होता, इतका उशीर झाला तरी सुद्धा लक्षी मात्र अजून शुद्धीवर आली नव्हती. बंड्या म्हणाला, लय उशीर झाला, ती अजून शुद्धीवर आली नाही. मला भ्या वाटायला लागलं या. लक्षीच्या तोंडावर कोंडीबा पाणी शिंपडत म्हणाला, तिला काय होत नाही. या बयेला लय थकवा आला या. त्यातच डोसकं फुटून इतकं रगात गेलं या, त्यामुळं बिचारी बेसूत पडली या. या सगळ्या गोष्टी चालू असताना मुलं मात्र एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघत होती. आपली आई शुद्धीवर कधी येणार याचा विचार करत होती. बानी तर अगदी लहान होती, तिला तर या गोष्टीत काहीच कळत नव्हतं. उमशा सुद्धा आईच्या जवळ बसून तिच्याकडे बघत होता. थोडा वेळ गेल्यानंतर लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली होती. ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती. पापण्या उघडल्या की अंधारी मारत होती, त्यामुळे ती पुन्हा पापण्या बंद करत होती. असं काही वेळ सुरूच राहिलं. ती शुद्धीवर येत असलेली बघून मात्र बंड्यानं सुटकेचा निश्वास टाकला. तोपर्यंत कोंडीबानं तिचा कोपरापासून निखळलेला हात बसवून दिला. शुद्धीवर येताना मात्र हाताच्या वेदना आता तिला जाणवू लागल्या होत्या. वेदनांमुळे ती प्रचंड तडफडू लागली होती. वेदना तिला अगदी असह्य होत होत्या.
तिची ही तडफड बंड्याला बघणं असह्य होत होतं. हे सगळं बघून बानी बापाला विचारू लागली, बाबा 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 आई बघ कसं करायला लागली, ती कसं करायला लागली बघ जरा, बाबा इकडे बघ ना कसं करायला लागली ती. कोंडीबानं त्या लहान मुलीकडे पाहिलं आणि म्हणाला, त्याला काय होत नाही बघ बाळा, तुझी आई आता बरी झाली या. हे सगळं म्हणून कोंडीबानं लक्षीचा हात बसवला. एका कापडानं त्यानं तो हात बांधला. लक्षी आता चांगलीच शुद्धीवर आली होती. कस तरी ती त्या घोंगड्यावरून उठून बसली. आई उठलेली बघून मुलं लगेचच आईला जाऊन बिलगून बसली. मुलांना जवळ आलेलं पाहून त्यांना जवळ घेऊन रक्षी ढसाढसा रडू लागली. कोंडीबानं एक फडकं घेतलं आणि लक्षीच्या हातात बांधलं आणि तिचा हात गळ्यात अडकवला. हाताची हालचाल झाली की लक्षीच्या वेदना मात्र वाढत होत्या. कोंडीबा म्हणाला, आता काय काळजी करू नका, हैला काय होत नाही बघा, ही बाया बरी झाली आता. पर एक काळजी मात्र घ्यायची बरं का, 4-5 दिवस हा हातानं काय बी हालचाल करू द्यायची नाही, काय बी उचलायचं नाही, ही काळजी घेतलीच पाहिजे बरं का, नाही हाताचं काही खरं नाही, नाही तर काळजी घ्या नक्की बरं का. कोंडीबाचं हे बोलणं झाल्यावर भीतच बिचकतच बंड्यानं विचारलं, मालक 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 पैसे किती द्यायचं तुम्हासनी. कोंडीबानं त्याच्या चेहऱ्यावरून नजर फिरवली. दुःखानं आगतिकतेनं काळवंडलेला त्याचा चेहरा कोंडीबाकडे आशेनं बघत होता. सवयीनुसार मान हलवत कोंडीबा बोलू लागला, तुम्ही भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालताया. समद्या मोर हात पसरून 5-10 पैसे गोळा करताया आणि तुमच्याकडनं मी पैसे घ्यायचोय. देव तरी माफ करेन का मला, तुमच्याकडनं पैसे कसं घ्यायचं मी. कोंडीबाचं हे बोलणं ऐकून बंड्याचं अंतःकरण अगदी भरून आलं. त्याच्या डोळ्यात पाणी भरून आलं. टपकन पाण्याचा थेंब हातावर पडला. कृतज्ञतेच्या भावनेनं त्याला अगदी घळीवरून आलं होतं. भिजलेल्या स्वरात तो म्हणाला, मालक 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 देवासारखं भेटलाय तुम्ही आम्हाला, नाहीतर आज माझ्या या बायकोचं काय झालं असतं, या लेकरांचं काय झालं असतं. मालक तुम्ही आमच्यासाठी आज देवच आला आहात. तुमचे लय उपकार आहेत ते आमच्यावर. बंड्याचं हे बोलणं ऐकून कोंडीबानं आपला उजवा हात त्याच्या पाठीवर ठेवला आणि धीर देत त्याला तो म्हणाला, ही बघ बाबा, तुझ्यावर वेळ आली म्हणून तू माझ्या दारात आला आहेस, नाहीतर तुझी आणि माझी भेट झाली सुधी नसती.
आज तुझी बायको पडली, तुला गरज लागली म्हणून देवानं तुला माझ्या दारापाशी धाडलं हाय. आणि त्या देवाचीच आज्ञा म्हणून मी तुझी मदत केली बघ. तुझ्याकडनं 4 पैसे घेऊन मला काय जन्माला पुरवायचेत का? हे सगळं बघून मात्र लक्ष्मी आपल्या वेदना विसरूनच गेली होती. कोंडीबाकडे ती अगदी बघत राहिली होती. त्याला बघून तिच्या मनात विचार येत होता. लक्ष्मी कोंडीबाला म्हणाली, आजकाल माणसाचं माणूसपणच नाही. आज तुमच्यासारखी माणसं या जगात हायती म्हणून आमचं चालतं या बघा. नाहीतर आमच्यासारख्याच्या पोटाला कोण भाकर देणार? आज तुमच्यामुळं माझा जीव वाचला या. थोड्या वेळानं बंड्याकडे बघून कोंडीबानं विचारलं, वस्तीला कुठं हाय बाबा? त्याचबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली. या सगळ्या प्रकारामध्ये जे काही साहित्य, जे काही संसाराचं तुटकं फुटकं जे काही साहित्य होतं ते त्यांनी त्या मारुतीच्या पटांगणातच ठेवलं होतं. या सगळ्या प्रकारामध्ये कोणालाच त्याची शुद्ध नव्हती. बंड्या म्हणाला, आमचं समद सामान खेळ करत्या जागीच पडलं या. आम्ही निघतो. आणि तो लगबगीने निघाला. त्याने लगबगीने कोंडीबाचा निरोप घेतला. डोक्यामध्ये सामानाची काळजी होती. लक्ष्मीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे जाऊ लागला. तोपर्यंत त्याने मुलांना सांगितलं होतं की तुम्ही 2 जण पुढे जा आणि तिथे जाऊन बघा की आपलं सामान कसं आहे, व्यवस्थित ठेवलं आहे की नाही, लक्ष द्या. लक्ष्मी थकलेल्या स्वरात म्हणाली, आव समद उघड्यावर इसकटून पडलं होतं. काय असेल, कसं असेल काय माहित. कुणी काही ठेवलं असेल का नाही, आपल्याला काय मिळेल का नाही, काय 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 सांगता येत नाही बघा. दोन्ही मुलं पळत पळत पुढे गेली होती. बंड्या लक्ष्मीला धरून गडबडीनं चालत होता. तो खेळ करत होता. त्या जागेच्या जवळ आला आणि त्यानं समोर बघितलं. उमशा आणि बानी इकडं तिकडं सामानाची शोधाशोध करत होती. त्यांच्या संसारातील निम्म अर्ध साहित्य नाहीसं झालं होतं. ती दोघही मुलं जे काही साहित्य आहे ते गोळा करून एका जागी ठेवत होती. ते सर्व कुटुंब त्या मोडलेल्या संसाराकडे बघत होतं. आपलं साहित्य गोळा करत होतं. साहित्य गोळा करता करता दोन्ही मुलांची नजर आईच्या मोडलेल्या हाताकडे आणि निम्म्या अर्ध्या उरलेल्या संसाराकडे गेली. आणि ती मुलं स्तब्ध होऊन तशीच या गोष्टीकडे बघत राहिली. धन्यवाद.